धनूर येथे विविध विकास कामे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता धनूर लोणकुटे तालुका जिल्हा धुळे येथील ग्रामपंचायत चौक या ठिकाणी विविध विकास कामे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण सोहळा कर्तव्यदक्ष आमदार पाणीदार आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या हस्ते सदर या कामांचा भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले। ज्यात प्रामुख्याने या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आमदार कुणाल बाबा पाटील, जिल्हा परिषद माजी कृषी सभापती किरण भैया पाटील, गिर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडनीस, लोकनियुक्त सरपंच चेतन कैलास शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाजीराव नाना पाटील, उपसभापती योगेश आप्पा पाटील, धुळे खरेदी विक्री संघाचे सभापती लहू आबा पाटील, धुळे नंदुरबार जिल्हा बँकेचे संचालक मोठा भाऊ पाटील, तालुका अध्यक्ष दरबार सिंग गिरासे, दादा कोतेकर, आप्पासो साहेबराव खैरनार, पंढरीनाथ भाऊसाहेब पाटील, भगवानजी गर्दे, बबलू पाटील, खरेदी विक्री संघ संचालक आबा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे आबासाहेब एनडी पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश दादा गर्दे, माजी पंचायत समिती सदस्य मणिलाल पाटील, दूध संघ चेअरमन वसंत बापू पाटील, तामसवाडी अंकरवाडी ग्रुप पंचायत सरपंच कांतीलाल पाटील, सरपंच दापुरी प्रतापराव पाटील, ग्रामपंचायत सरपंच देवबाने संजयजी देसले, कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा संचालक प्रकाश आबा पाटील, ईसी रावसाहेब, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर अभिनय गीते रावसाहेब, बांधकाम विभाग अधिकारी कार्यकारी अभियंता प्रवेशद्वार ठेकेदार रोहित दादा ठाकरे, धनूर लोणकुटे गावाचे भूमिपुत्र, प्रवेशद्वार वाचनालयाचे प्रशासकीय कामकाजासाठी मदत केली असे दिलीप शिंदे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिलिंद वसुले, पिंपरीचे प्रवीण दादा पाटील, उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे संजय बागुल साहेब, उपसरपंच सौ वंदनाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश भामरे, सौ सुशीलाबाई पाटील, हंसराज गुजर, भारती चौधरी, रवींद्र चौधरी, सुवर्णा शिंदे, शरद पाटील, वंदना भील, ग्रामसेवक शरद ठाकरे आदी सर्वच ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी विविध विकास कामांचा भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला। तर धुळे तालुक्यातील धनूर लोणकुटे या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे सदर या भव्य प्रवेशद्वार, त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अभ्यासिका विकास कामांचा या ठिकाणी लोकार्पण उद्घाटन करण्यात आले। ज्यात प्रामुख्याने 15 लाख रुपयातून महादेव मंदिर सभागृह, 15 लाख रुपयातून सार्वजनिक वाचनालय गाव दरवाजा, गावांतर्गत काँक्रिटीकरण, गटर काम, दापुरा धनूर कापडणे रस्ता डांबरीकरण व काँक्रिटीकरण, स्ट्रीट लाईट बसविणे, जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी, धनूर ते कवठर रस्ता, दलित वस्ती कामे, स्मशानभूमी परिसर विकास अशा आतापर्यंत फक्त 1.5 वर्षात या ठिकाणी सरपंच चेतन शिंदे यांनी या ठिकाणी नागरिक ग्रामस्थांना उपलब्ध करून दिले असून यासाठी आमदार कुणाल बाबा पाटील यांचे मोलाचे असे मार्गदर्शन, त्याचबरोबर त्यांच्याच निधी उपलब्ध झाल्याने सदर असे विविध विकास कामे या ठिकाणी धनूर लोणकुटे येथे सरपंच चेतन शिंदे यांनी उपलब्ध करून दिले आहेत। तर अजून 3.5 वर्षात कोटी रुपयांचा निधी आणून गावात महाराष्ट्रात असलेल्या पेरे पाटील यांच्या ग्रामपंचायती सारखेच या ठिकाणी धुळे तालुक्यात 1 नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाईल अशा प्रकारे या ठिकाणी सरपंच चेतन शिंदे हे कार्य करीत असून त्यातलाच एक भाग म्हणून आज विविध विकास कामांचा उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले। तर धनूर लोणकुटे गाव हे आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल। या हिशोबाने या ठिकाणी गावाचे सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांची वाटचाल असून भविष्यात धनूर डोंगरगाव रस्ता, धनूर सरवड रस्ता, वन संवर्धन प्रकल्प या ठिकाणी राबविले जाणार असून यासाठी कुणाल बाबांचे विशेष लक्ष या ठिकाणी असल्याचे समजते। तर या उद्घाटन प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ
आजी माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। संपूर्ण पंचक्रोशीच्या लोकांनी आणि ग्रामस्थ बंधू भगिनींनी ज्या दिमागदार अशा प्रयोगघराचं कौतुक केलं, त्यासोबतच आणि उत्कृष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेला हा रस्ता जनतेसाठी आजपासून खुला होणार आहे आणि त्याचं लोकार्पण आदरणीय साहेबांनी 15-16 महिन्यापासून ग्रामपंचायतीची सत्ता हातात घेतली। त्यानंतर तुमच्या माध्यमातून एक पीडब्ल्यूडीचं एक जे 10-15 लाखात होणार काम, कोट्यवधी रुपयात दापोरा ते कापडनं दमाने रस्त्याचं काम एक चांगल्या कॉन्ट्रॅक्टरामार्फत आम्हाला हे करून दिलं, एक ते आनंदाची गोष्ट। त्याचप्रमाणे गेल्या 30 ते 40 वर्षापासून गावकऱ्यांची ज्येष्ठांची जी मागणी होती, कारण की गावात सर्व होतं, परंतु जर बाहेर गावाला गेलो तर एकच विचारायला जायचं, तुमच्या गावाला दर्जा नाही, तर दर्जासाठी आम्हाला आमच्याच गावात जिल्हा परिषद मध्येच नाही, दिलीप शिवदास शिंदे जेव्हा चेतनदादा सरपंचही नव्हते, मी यांनी तो बौद्ध सोबत राहिलो, त्या माणसाचा जर चेतनदादा फोन यायचा, चेतनदादा फोन बघून एकच राहायचा, विजू हा फोन फक्त गाव दरवाजासाठी, कारण की फोन उचलतात तो मनुष्य फक्त एकच राहायचा, दादा तुम्ही बंगल्यावर गेले होते का दुधामध्ये, दादा सांगायचे गेलो होतो, नाही पण गेलो होतो तरी सांगितलं नाही, जा बाबांना एकच मागणी करा, तुम्ही गाव दरवाजासाठी प्रयत्न करा, गावात सर्व झालेलं आहे। त्या माणसाने परत परत ते सांगितल्यामुळे आम्ही जेव्हा पूर्ण ग्रामपंचायतीत तुमच्याकडे मागणी केली, ते एका मिनिटात आम्हाला गाव दरवाजाचं काम तुम्ही होकार दिला आणि तालुक्यात नव्हे जिल्ह्यात गाव दरवाजाची इमारत आम्ही एक सुशोभनीय पद्धतीने बांधली। पाटील तसेच मंचावर उपस्थित पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, आमचे मार्गदर्शक, जे प्रत्येक कामामध्ये आपली बाजी मारून घेऊन जातात, ज्यांचं नाव बाजीराव आहे, असे आमचे मार्गदर्शक नानासाहेब बाजीराव पाटील, आमचे दुसरे सन्मित्र व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे, असे सोलीर ठाण्याचे API सचिन कापडणे साहेब व मंचावर उपस्थित। उत्तम उदाहरण म्हणून आज आपल्याला धनुर्गावाचा विकास बघता येईल आणि वेळोवेळी या विकासात्मक कामांच्या दृष्टीने चेतनदादाला
बाबासाहेबांनी भरभरून प्रेम दिलं. बाबासाहेबांनी कुठलंही काम असेल ते लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आणि 1.5 वर्षात आज आपण ह्या दमदार वास्तूचं कायमस्वरूपी धनूर गावाच्या प्रवेशावर हे प्रवेशद्वार आपल्या सन्माननीय आमदार साहेब बाबांच्या निधीतून अत्यंत दिमागदार पद्धतीने उभं राहिलेलं आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी धुळे तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास करण्याचं काम या आपल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि त्या बाबासाहेबांच्या मागे लागून आपल्या गावाचा विकास कसा करून घ्यायचा हे आपल्या सरपंच प्रतिनिधीचं काम असतं. आणि ते काम चेतनने 100% लक्ष घालून मार्गी लावलं. चेतन असेल, आमचा मित्र विजू असेल, सर्व ग्रामपंचायत मेंबर असतील, आमचे उपसरपंच असतील, सर्वांनी वेळोवेळी बाबांकडे आमदार निधी असेल, किरणबाईच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा कुठला निधी असेल, ग्रामपंचायत स्तरावरचा 15-20चा निधी असेल, या सर्व निधींमधून विविध विकास कामं करून घेऊन आज आपल्या गावाचं अत्यंत चांगल्या पद्धतीने वाटचाल करण्याचं काम आमचा मित्र चेतन करतो आहे. आता मागील सरांनी पुणे वक्त्यांनी सांगितलं की आम्ही चेतन दादा आणि त्यांची संपूर्ण टीम पाटोदा हे आदर्श गावाला, मला वाटतं भास्कर फेरे पाटील साहेबांचं ते गाव आहे आणि तिथं आम्ही जाऊन आलो. आणि हेच उदाहरण मी चेतनला 15 दिवसापूर्वी आमची भेट झाली तेव्हा चेतनला सांगितलं की महाराष्ट्रातलं ते गाव प्रथम आहे, धुळे तालुक्यात तुझं गाव देखील प्रथम येऊ शकतं. अशा जिद्दीने तू काम करत असतो आणि तुला चालण्यात येण्याचं काम बाबासाहेबांच्या माध्यमातून होत असतं. मित्रांनो, आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर आता 2-3 महिन्यात आपली निवडणुकीची तयारी आजच चालू झालेली असं म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. परंतु ह्या 5 वर्षभरात बाबासाहेबांच्या माध्यमातून या धुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावर प्रामाणिकपणे बाबांनी प्रयत्न केला. परंतु अडचण अशी होती, बाबा हे विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्ही बाबांसोबत नेहमी सोबत असतो. आम्ही स्वतः बघितलेलं आहे, विरोधात आमदार राहून हे हजारो कोटीचे कामं तालुक्यात आणणं म्हणजे खूप संघर्षाचं आणि खूप कठीण काम आहे. मित्रांनो, आता विरोधक म्हणा किंवा आपल्या गावातील लोक म्हणत असतात की बाबांनी हे काम राहू दिलं, ते काम राहू, पण तुम्हाला गोष्ट नक्की सांगता, विरोधाच्या आमदारांना कितीच आहे, विरोध आमदारांनी येतो या सर्व जग आहोत आणि विरोधात असून प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कामाला चालना देण्याचं काम बाबांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे. आणि म्हणून गावाचा असेल, तालुक्याचा असेल, सर्वांगीण विकास करताना एखाद्या गावाला रस्ते करून दे म्हणून तो विकास नाही. एखाद्या गावाला तुम्ही लाईट लावून दे म्हणून त्या गावाचा विकास होत नाही. विकास हा सर्व अंगाने झाला पाहिजे, सर्व बाजूने झाला पाहिजे. आणि मग ते बाबांचं तसं प्रत्यक्ष नियोजन असतं की गावामध्ये जाण्याच्या रस्त्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत, तर लाईटांपर्यंत, तर गटारींपर्यंत, तर आरोग्याचा कुठला प्रश्न असेल, आपल्या गावामध्ये सुद्धा बाबांच्या माध्यमातून चष्मा आणि डोळे तपासणीचं काही दिवसापूर्वी आपल्याला शिबिर घेतलं गेलं. असे अनेक असतील, शाळेचे विषय असतील, विद्यार्थ्यांना देखील आपण शाळेचे दप्तर वाटण्याचं काम आपला तरुण नेता रायबा दादा करतोय. अशा A ते Z पर्यंत सर्व विषयांना हात लावण्याचं काम बाबांनी 5 वर्ष प्रामाणिकपणे केलं, याच्यात कुठलीच नाही. विजूने सांगितलं की आमच्या तांबडी रस्ता बाकी, दापुरा डोंगरगाव रस्ता बाकी आहे. तर विजू दादा आतापर्यंत फक्त कामे आणि रस्ता सांगू नका, तर मी बाबांना तरुण मित्र चेतन दादा आणि विजू आणि सर्व समोर बसलेले ग्रामस्थांच्या वतीने मीच आश्वासित करतो की ह्या कामं आणि इतका प्रेम तुमचं धनुरवर आहे तर तुमच्या मागे देखील 80% प्रेम धनुर गावाचं राहील असं. वर्षभरापासून आदरणीय बाबासाहेबांकडे माझी एकच मागणी होती,
बाबा आपण केलेल्या विकास कामाचं उद्घाटन हे झालं पाहिजे, कारण काम झाल्यानंतर ते काम कोणी केलं जोपर्यंत ग्रामस्थांना कळत नाही तोपर्यंत गावाचा विकास कोण करतंय हे सामान्य माणसाला कळत नाही। आज धनोर ग्रामपंचायतची एक हाती सत्ता येऊन जवळजवळ 1.5 वर्ष आम्हाला पूर्ण झालं आहे आणि या 1.5 वर्षात आम्ही एक संकल्प घेऊन या गावात काम करत आहोत की माझं गाव हे कसं आदर्श गाव होईल आणि तालुक्यात माझ्या गावाची ओळख कशी निर्माण होईल यासाठी आम्ही आणि माझे सर्व सहकारी आणि माझे ग्रामस्थ हे प्रयत्न करीत आहोत। बाबासाहेब धनोर ग्रामस्थांनी आम्हाला 1.5 वर्षापूर्वी एक हाती सत्ता दिली आणि एक हाती सत्ता दिल्यानंतर गावाचा विकास करायचा, परंतु गावाचा विकास फक्त रोड किंवा एखादी बिल्डिंग बनवून चालणार नाही, तर त्यासाठी विकास कामाची जशी जोड असते त्याचबरोबर आरोग्याच्या सुखसुविधा ह्या ग्रामस्थांना मिळायला पाहिजे। त्याचबरोबर पर्यावरणाची जी कामं आहेत ती कामं ग्रामपंचायतीमार्फत झाली पाहिजे। त्याचबरोबर वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण ही कामं झाली पाहिजे। शिक्षणाच्या बाबतीत झालं की आपला गावातील युवक जो 10वी दे 12वी दे किंवा कॉलेजला जातो याला पुढील भवितव्यासाठी मार्गदर्शन कसं दिलं जाईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। विकास हा एका बाजूने होत नाही, त्याला सगळ्या गोष्टींची जोड लागत असते। बाबासाहेब, आम्ही तुमच्याकडे नेहमी मदतीचा हात मागत असतो आणि तुम्ही कधीच आम्हाला खाली हात फिरवलं नाही। मी कधीही आलो असेल तर गावासाठी मागतो। मी योगेश आप्पाला सुद्धा कधीही भेटलो, आप्पा काही काम राहिलं माझ्या गावात टाक, आणि आप्पा कधीच मला नाही म्हणत नाही। आज आप्पाने माझं कौतुक केलं, बाकीच्या मान्यवरांनी सुद्धा कौतुक केलं, पण मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा माझ्या कौतुकाचा नव्हे तर गावाच्या विकासाचा, आणि हा विकास फक्त एकट्याने होणार नाही, यासाठी ग्रामस्थांची, लोकप्रतिनिधींची, सर्वांची साथ हवी असते। आणि ती साथ माझे जे नेते आदरणीय बाबासाहेब यांच्याकडनं मला नेहमी भेटत असते। बाबासाहेब, 10 वर्षापूर्वी तुम्ही जी धनोर गावासाठी जव्हार सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट मार्फत अभ्यासिका ओपन केली, या 10 वर्षात माझ्या धनोर गावाचे कमीत कमी 15 ते 20 विद्यार्थी हे चांगल्या पोस्टवर रुजू झाले। मग त्यात पोलीस असो, आर्मी असो किंवा मंत्रालयात भरती असो। कालच माझे लहान बंधू यांची PSI पदी नियुक्ती झाल्यामुळे मला सुद्धा आणि गावकऱ्यांना एक अभिमान वाटतो की आपण जे काम करतोय ते काम योग्य रीतीने करतोय आणि पुढे असाच विकासाचा हा वारसा आम्ही चालू ठेवणार आहोत। कारण विकास करत असताना भरपूर अडचणी येतात, परंतु या अडचणी दूर करून जो सरपंच विकास घेऊन जातो तो एक सक्षम सरपंच म्हणून ओळखला जातो। आज आजूबाजूच्या गावांना सुद्धा आमच्या गावाचा हेवा वाटतो आणि आजूबाजूचे सरपंच म्हणतात की चेतन दादा तुम्ही हा निधी आणता कुठून, परंतु निधी आणणं एवढं सोपं काम नाही। त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे 10 चक्कर मारायला लागतात। आज बाबासाहेब सत्तेत नाही, परंतु सत्तेत नसताना सुद्धा बाबासाहेबांनी जी विकास कामं दिली त्यात आपलं सार्वजनिक वाचनालय म्हणजे गाव दरवाजा, त्यानंतर आपल्या महादेव मंदिराचं भव्य असं सभामंडप, जे सभामंडप मागच्या 2022-23 या आर्थिक वर्षात पूर्ण झालं होतं। त्या भव्य दिव्य अशा सभामंडपात गावाचे कोणतंही धार्मिक काम असो, सामाजिक काम असो किंवा राजकीय काम असो सर्व त्या ठिकाणी पार पडतं। त्यानंतर खूप दिवसापासून खराब झालेला आमचा दापुरा, धनोर आणि कापडणे रस्ता, अगोदर हे रस्ते जिल्हा परिषदच्या अंतर्गत होते, त्यामुळे 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर हे काम होत होतं, परंतु बाबासाहेबांनी हे
रस्ते जिल्हा परिषद मधून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वर्ग केल्यामुळे आज आमच्याकडे चांगला असा रस्ता आमच्या गावकऱ्यांना मिळाला. बाबासाहेब, आज 1.5 वर्ष आम्हाला पूर्ण होत आहे आणि 1.5 वर्षात जी तुमची आम्हाला साथ मिळते ही साथ खूप मोलाची आहे. कारण अशीच जर साथ आम्हाला पुढचे 3.5 वर्ष मिळाली तर मी म्हणतो की पुढचे 25 वर्षाचा विकास हा 5 वर्षात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण पण तुमच्याकडे 150 गाव आहेत. तुम्हाला 150 लोक सरपंचांची, त्यांचे लोकप्रतिनिधींची, कार्यकर्त्यांची मनेही राखीवे लागतात. एखाद्या वेळेस आम्ही एखादं काम घेऊन गेलो परंतु तुमच्याकडनं नकार मिळाला म्हणजे आमचं नाराज होण्याचं कारण नाही. कारण मला माहिती आहे की मी जर माझ्या एखाद्या ग्रामस्थाचं काम मला सांगितलं आणि ते जर झालं नाही तर मला किती दुःख होतं. त्याचप्रमाणे तुमचेही 150 गावाचे सरपंच जेव्हा तुमच्याकडे येत असतील प्रत्येकाचं मन राखणं तुम्हालाही शक्य होत नसेल, परंतु तुम्ही कधी त्यांना परत जाऊ देत नाही. कारण तुम्हाला हा वारसा विशाल गांधीची नेते आदरणीय दाजी साहेबांकडून मिळाला आहे आणि तुम्ही 2014ला सुद्धा धनूर गावामध्ये प्लस होते, 2019ला होते आणि 2024ला सुद्धा विधानसभेमध्ये भरघोस मतांनी निवडून येतील आणि आमदार नाही आणि मंत्री होतील अशी इच्छा प्रकट करतो. आणि भविष्यात आमची जेही रखडलेली कामं आहेत ही रखडलेली कामं कशी पूर्ण होतील याकडे तुमचं नेहमी जर लक्ष राहणार आहे. मी थोडक्यात बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्र, गावातून मोठ्या संख्येने जमलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी, सर्वच वंदनाताई असतील, सुनंदाताई असतील, रमेशजी असतील, आमचे विजयदादा असतील, त्याचप्रमाणे हंसराज गुजर असतील, हिरामण अण्णा असतील, आमचे संचालक अरविंददादा शिरसाट असतील, सर्वच तोलामोलाची सर्व पंचक्रोशीतून आलेली सर्व नेते मंडळी, कापडणं, दापुरा आणि या संपूर्ण गावागावामधून या ठिकाणी जमलेले सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ, सर्व मित्र, बंधूंनो आणि भगिनींनो, मित्रांनो, अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आज आपण सर्वांनी करून घेतला. आणि मला असं वाटतं की धनूर गावामध्ये आतापर्यंत बरेच कार्यक्रम झाले. गेल्या 10 वर्षामध्ये मी 5-6 कार्यक्रम तरी धनूर गावामध्ये केले असतील. पण आतापर्यंत झालेल्या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्वात मोठा आणि सर्वात उत्कृष्ट कार्यक्रम म्हटलं पाहिजे तर आजचा हा कार्यक्रम झाला असं म्हणायला तो वावगं होणार. इतका सुंदर आणि आखीव रेखीव कार्यक्रम आज आपण सर्वांनी या ठिकाणी करून घेतला. आणि मला आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जर म्हणाल की कोणतं काम सगळ्यात जास्त आवडलं, म्हणजे दर्जाला सुंदरच झाला आहे. दोघंही तुमचे समाज मंदिरं जे बांधले तेही सुंदरच झाले, रस्त्याचं काम फार सुंदर झालं आहे. पण तुम्ही जर मला विचारलं की सर्वात चांगलं काम कोणतं आवडलं तर मी तुम्हाला सांगेन की आज आपण अभ्यासिका दिलेल्यानंतर त्या अभ्यासिकेमधून जर एखादा पहिला विद्यार्थी हा जर त्या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर होत असेल तर ते मला आवडलेलं सर्वात चांगलं काम. कारण हे सर्व जे चाललंय हे कसं करतात तर हा येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला प्रोग्रेस झाला पाहिजे. आपली ही येणारी पुढची पिढी पुढे गेली पाहिजे. आज आई वडील एवढी मेहनत करतात, शेतामध्ये राबतात, नोकरी करतात, नोकरीमध्ये राबतात, तर कोणाकरता करतो हे सगळं? तर हे सर्व माझ्या मुलांना, माझ्या मुलीला कुठेतरी चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांनी कुठेतरी आयुष्यामध्ये घडलं पाहिजे, त्यांनी पुढे गेलं पाहिजे, हे विचार करण्यामध्येच आपले सर्वजण आपण मेहनत करतो. मग ते कोणी असो, शेतामध्ये राबणारा एखादा मजूर असो किंवा एखादा फार मोठा उद्योगपती, इंडस्ट्री चालवणारा उद्योगपती असो, प्रत्येकाच्या मनामध्ये हे स्वप्न असतं की माझा मुलगा, माझी मुलगी ही चांगल्या संस्कारामध्ये घडली पाहिजे आणि कुठेतरी आयुष्यामध्ये चांगलं करून तिने समाजामध्ये चांगलं नाव रोशन केलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की आज या 4 विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केलंय त्यांनी दाखवून दिलं की धनूर गाव हे एक वेगळा विचार करणारं गाव, धनूर गाव हे विचारवंतांचं गाव. मी पहिल्यांदा आलो होतो धनूरला आणि मला आठवतं इथेच छोटीशी सभा झाली होती आणि मी एकटा होतो. समुद्राच्या इलेक्शनच्या आधीची गोष्ट असेल आणि तेव्हा गुरुजी तेव्हा माझ्याबरोबर असायची. गुरुजीचं नाव का दिगंबर गुरुजी, चेतनचे आजोबा. आणि गुरुजी सांगायचे नाही तू बोल, त्यांचं नाव बोल,
आणि तेव्हा माहिती तर ह्या गावाचा विचार हा पॉझिटिव्ह विचार करणारा गाव आहे, संस्कारिक गाव आहे, हे मला तेव्हापासून लक्षात येईल. आणि त्यानंतर जेव्हा आपण अनेक गावांमध्ये आपण अभ्यासिका सुरू केल्या, अनेक गावांमध्ये मी पुस्तकं दिले, परंतु तुमच्या गावाने त्या अभ्यासिकेचा योग्य फायदा केला. आज 15-16 अधिकारी एका अभ्यासिकेमध्ये तयार करून घेणं म्हणजे काही गंमत नाही. आज त्या विद्यार्थ्यांना चांगलं तयार करणं आणि पुढे घेऊन जाणं याकरता त्या गावाचा एक विचार चांगला असावा आणि तो विचार धरून गावामध्ये आहे. मला असं वाटतं की आत्ता मी तो जो 10वीचा मुलगा आला त्याचा सत्कार केला तेव्हा कापडी साहेबांनी पण बघितली. मी त्याला सहज विचारलं, बोलशील ना, भाषण करशील ना? हो म्हणे, करेल म्हणे. त्याने स्वतः सांगितलं हो बोलेल म्हणे. आणि मग त्यानंतर अविनाश गुजर आणि त्या झाले आणि यांनी जाहीर करून टाकलं आता कुणाला भाऊ बोलतील. त्याचा चेहऱ्याकडे बघितलं, विचारलं चेहरा इथलाच मी घ्या. मी म्हणतो पोरे भाषण करायला घाबरतोस आणि हो भाषण करायला उत्सुक आहे आणि याची इच्छा आहे की माझे भाषण करणं आहे. त्यानंतर त्याचं भाषण खूप सुंदर झालं आणि त्यानंतर तुमचा जो API झालेला पोरगा आहे तो पोरगा सुद्धा फार सुंदर बोलला. जेव्हा त्याचा सत्कार झाला तेव्हा मी कापडी साहेबांना म्हटलं, अहो सिंगल बसली, अहो इथलासा बारकासा अहोचं API पोलीस चालणार नाही, अहो सांभाळ का म्हणतं एका जंगल विंगल माझं रुणात होता इच्छा पडली ना, पण बिचारा काय केले अहो सिंगल बसली. पण जेव्हा ते बोलायला लागणार तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की त्याची ताकद ही दंडांमध्ये नाही, त्याच्या मेंदूमध्ये जी फार जबरदस्त ताकद विचार नाही आहे मांडणी. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या गावाच्या पाण्यामध्ये काहीतरी चांगलं आहे. त्यामुळे एकाच बाटली पाणी रोज आमच्याकडे झाली द्यायचं, मेडिकलही असणार तो एका छोटीशी बाटली नाही येऊ कारण मी तसं पेरे पाटलांनी किंवा इतर लोकांनी त्यांची गावं घडवली तशा प्रकारचं गाव तुम्हाला घडवायचं जे एक स्वप्न सर्व ग्रामस्थांनी आपण सर्वजण बघतात. मला असं वाटतं तो दिवस दूर नाही. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्ही तुमच्या गावाला आदर्श बनवण्याचा प्रयत्न कराल, ते करून दाखवाल. येतानाच मी गाडीमध्ये बघत होतो की कंगण्या लावलेल्या होत्या, त्या कंगण्यामध्ये झाडं लावलेले तर ते मी बघत होतो. मला नेहमी बघायचं होतं की नेमकं रोप कसं लावलं आहे, तर चांगली मोठी वाढणारी रोपं तुम्ही लावलेली आहे. मला असं वाटतं गुलमोहरची 2-4 रोपं मला दिसली त्याच्यामध्ये, बरोबर ना? तर त्या ज्या कंगण्या लावून त्याचे नीटनेटकेपणा आहे तो अतिशय व्यवस्थितपणे एखाद्या गावाला चांगलं सुशोभित करण्याकरता जर एखाद्या माणसाने प्रयत्न केला तर तो जसं करतो तशा प्रकारची सुरुवात तुम्ही त्या ठिकाणी बसून केली. जिथून कॉम्पिटिशन सुरू झालं तिथूनपर्यंत तुम्ही ते झाडं लावत पुढे गावामध्ये केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये हे गाव गेल्या 3 वर्षापूर्वी कसं होतं आणि आता पुढच्या 3 वर्षानंतर अजून जास्त बदललेलं असेल हा शब्द तुम्हाला मी या ठिकाणी कामांची आपण या ठिकाणी भूमिपूजन केली. एक चांगला रस्ता आपण त्या ठिकाणी दापोऱ्यापासून तर कापडण्यापर्यंतचा तो रस्ता करून घेतला. तुमच्या गावामध्ये आणखी कॉम्पिटीकरण करून घेतलं. इकडनं येणारा रस्त्यावरती लाईट लावून घेतले. 2 सभामंडप तिथे एक सुंदर दर्जा, एक चांगलं काम आणि म्हणून नियोजनबद्ध पद्धतीने गावाचा विकास या ठिकाणी चालला आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना खूप खूप आज मनापासून शुभेच्छा अर्पण करतो. या गावाला तुम्हाला सर्वांना ग्रामस्थांना शुभेच्छा देतो. फक्त माझ्या एक गोष्टीचं उत्तर मला कळलं नाही किंवा दर्जा इथला उंच कामावर लिहितात केले म्हणजे मला तिथे वरती त्या खाली जायला अडचणी आणि मी वरती जेव्हा चढून गेलो तेव्हा ते चेतन दादाला म्हणतो माकडा पोताला वरती येवानं कामच केली इथल्या पायऱ्या जमण्या पडतात. पण एक देखणा दर्जा, एक सुंदर देखणा दर्जा चांगला केलेला आहे. म्हणजे गावामध्ये आता जर कधी काही पाहुणे आले तर ते नक्कीच घरी जाऊन चर्चा करतील की धनुर्धा गाव दर्जा भरता भारी होता व एवढीच विचार होईल. त्यामुळे खूप चांगले कामं आज आपण या ठिकाणी केले. मी रोहित ठाकरेंनी केलाय सुंदर असा छान झालंय काम एकदम. मला पण सांगू गणपतीचा कमी पडी घ्यात नाही थोडासा हरकत नाही टाकू. तुम्ही जर आता ऑक्टोबर परत निवड दिली ना आमदार कधी टाकत तर अजून 10 लागलं. 2014 आणि 19 दोन्ही वेळेस तुम्ही लीड दिलेला आहे. त्यामुळे मी बी मग तुमले द्यायला बरं असे नाही बोला. म्हणजे जेव्हा सोसायटी निवडणूक लागेल होती तो मी याचे घर भरायचं सांगलं होतं. ज्या म्हणतात तुम्ही पॅनल निवडी जायला सांगा होतं कारण तुला टेन्शन नव्हतं त्या सगळ्या
आणि जेव्हा ग्रामपंचायत लागलं तेव्हा सांगितलं म्हणता अरे तुम्ही सोसायटी बी लागेल ना, आता ग्रामपंचायत 100% येईल जाईल. आणि तुम्ही बी घे आता मला ही लागेल भाऊ. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण आशीर्वाद आणि आपला पाठिंबा माझ्या पाठीमागे नक्कीच उभा कराल, त्याबद्दल माझ्या मनामध्ये कोणती शंका नाही. परंतु खूप चांगला कार्यक्रम घेतला. मी जास्त काही भाषण आज करणार नाही, कारण की मला मनाने प्रसन्न वाटलंय की हे चौघे मुलांनी खूप चांगलं भाषण केलं. याच्यामध्ये स्वप्नील भाऊ जो आपला MPSC परीक्षेमध्ये घेतला, त्यानंतर खुशाल गोसावी ज्याने नीट परीक्षेमध्ये फार चांगले मार्क मिळवले, 672 मार्क 720 पैकी मिळवले. अविनाश गुजर जो 10वीमध्ये पहिला आला आणि इथं भारी भाषण केलं. आणि तेजल रवींद्र चौधरी जी 12वीमध्ये या ठिकाणी पहिली आलेली आहे. या चौघे मुलांचं खूप खूप मनापासून कौतुक करतो. आणि खुशाल गोसावी 672 मार्कच आहेत, म्हणजे नीटमध्ये 672 मार्क एखाद्या ग्रामीण भागाच्या मुलांनी मिळवणं ही छोटी गोष्ट अजिबात नाही. म्हणजे एक AM सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये या मुलाला ॲडमिशन मिळेल. मी अनेक मुलं बघितली फार कुठे जातात, त्या कुठे कुठे जायचं अभ्यास करतं. या वडिलाच नाही, आई वडील सर्व खानदानाकडे जात फीवर खर्च करतात, भरपूर काय करतात. आणि शेवटी विचार मार्क घेतला एवढा ना 300 350 लेवल त्याने आजारी पडी जायला ती परीक्षा दिलं ताबी लागेल आणि काही सांगतात. पण या मुलाने 672 मार्क त्या ठिकाणी मिळवले. मला असं वाटतं की तुमच्या गावाच्या पाण्यामध्ये खरंच काहीतरी आहे आणि त्यामुळे रोज एक वाटी धन दिली. माझ्या बोलाले सगळ्यांनी आजच्या अनेक विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि उद्घाटन ज्यांच्या आज आपण करून घेतलं ते आपल्या तालुक्याचे आदरणीय नेते बाबासाहेब, स्टेजवर बसलेले सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, समोर बसलेले ग्रामस्थ, वडीलधारी मंडळी, जसं माझ्या अध्यक्ष कारांनी पाहते ते कोणा डोकामा होता या अध्यक्ष कारण मला माहित नाही, कारण मला जीवन पहिल्यांदा अध्यक्ष आहे वडील, अजून अध्यक्ष वळेल नाही. पहिले मग वळचे पण सभामा वळेल ते माझ्या वेळेस कोणातरी काम होईल अरुण अहो काहीतरी घेऊन करत म्हणा. पण तरी असो विकास कामा वगैरे चेतन दादा तुमचं जेवढं सगळ्यांनी कौतुक केलं, तुमचं कौतुक करायसारखं काही राहतं नाही. तुमची एक गोष्ट मला सांगितलेली माझ्याकडे बाकी ती बाबांच्या मागे लावून करून देणार, पण ती सांगून येतो ना मला होते तुला सांगत आजीना फार्म बरी ठेवलं म्हणतं, बरी ठेवलं म्हणतं कर्ज विक्रीले तू ऐक नाही म्हणून. तर चेतन दादा आमचा चांगला मित्र आहे. विजू तू काही तुरी काळजी करू नको बरं, कसा घ्यायचो तो घरी गेले मला माहिती लागला, काळजी करू नको, ड्रेस मारा मी शेबशेल घाबरू नको तू. तर चेतन दादाने विजूची पक्की जोडी आणि कामं कसे करून घ्यायचं ते जर कोणाला शिकायचं असेल ना चेतन दादाकडे शिकायचं. आणि बाबांना चेतन दादावर एकदम मस्त प्रेम छे, त्याचे कारण काय तुम्हाला लक्षात आहे का? दोन्हीकडे ते का मुच्या सारखे ते केलं तुम्ही दोन्ही प्रेमामुळे प्रेम जमाले एकटूवर प्रेम करायला मी काही लागत बापू आणि अर्धा नवराम ना पाहिजे उडी घ्या कोण प्रेम आणि त्याच्यामुळे चेतन दादाची हातोटीची विकास कामं करायची वेगळ्या पद्धतीची आहे. तसं चेतन दादा खूप नातं होतं मला तू माहिती, दोन्ही डिग्र्या, एक चुलत बहीण, एक माम बहीण, 2 नाता. पण मी चेतन दादा शिवाय काही कोणाकडे जात नाही. तर अशापैकी तुम्ही विकास कामं केली, त्या 2 रस्त्यांचं घेतलंय. एक रस्ता बाबांनी टाकी दिले बरोबर ना तात्या, अहो दुसरा रस्ता टाकान जबाबदारी मनीवरची जबाबदारी मी देतो नाका बांधला त्यामुळे तुम्ही दोन्ही रस्त्यावर कामे विजातील. पण तुम्ही दोन्ही रस्त्यावर कामे करताना 3 महिना बाबांनी टाई त्या टाईमात चांगला मते द्या, नाही तर मग तो रस्ता कॅन्सल होईल असं करू नका. त्याच्यामुळे 80% वर मत तुमचं लहान गाव आहे. चेतन दादा वगैरे यांची सगळ्यांची कार्यकर्त्यांची पकड चांगली आहे. त्याच्यामुळे सर्वांनी बाबांच्या मागे राहून आणि बाबांना चांगल्या मतांनी विजयी करा असं सगळ्यांपुढे मी तुम्हाला आवाहन करतो. माझे 2 शब्द संपवतो.